जय हिंद सर्वांना. सो आजचं जे लेक्चर आहे ते असणार आहे क्लासिफिकेशन ऑफ किंगडम. हे क्लासिफिकेशन ऑफ किंगडम जे चॅप्टर आहे ते ग्रुप बी अँड सी मध्ये हमखास येतं. यातले 1 ते 2 प्रश्न नक्कीच येतात. थोडंसं चॅप्टर लेंदी आहे, जास्त पण लेंदी नाही, अर्धा पाऊण तासाचा. ठीक, पण 2 मार्क पक्के होऊन जातात. ओके, सो लेक्चरला स्टार्ट करूया. जे इम्पॉर्टंट आहेत तेच घटक मी यामध्ये देणार आहे. ठीक, सो बघा, टॅक्झॉनॉमी म्हणजे काय? तर टॅक्झॉनॉमी हे सजीवांची ओळख, नाव देणे, गटात वर्गात मांडणे यांचे शास्त्र. हे जरासं टिपिकल अशी सेंटेन्स आहे, पण तुम्हाला एक इझी प्रकारे मी सांगते. आता बघा, तुमच्या क्लासमध्ये 100 मुलं आहेत. त्याच्यामध्ये ना 100 मुलं आहेत आणि काही जणांचा सत्कार आहे. सत्कार अशा व्यक्तींचा आहे की ज्यांचे नावं सेम आहेत. तर टीचर काय करते, आता टीचर सत्काराला बोलवते का नाही, तर टीचर काय करते, नाव घेते. खूप फेमस नाव आपण पाहूया, ते म्हणजे बघा साक्षी. आता साक्षी बघा, साक्षीला बोलवते टीचर, साक्षी ये, तू वर्गातून पहिला आलेस. मग या 100 मधून ना 10 साक्षी उभे थांबतात. उभे थांबले का नाही, मग 10 साक्षींना कन्फ्यूज होतं की मॅडम नेमकं कोणत्या साक्षीला बोलत आहेत. तर ते एकमेकांशी भांडायला लागतात. एकमेकांशी भांडायला लागल्यानंतर मॅडम म्हणतात, अरे मला वडिलांचंही नाव घ्यायला हवं, असं मॅडम विचार करतात. तर साक्षी श्याम असं नाव घेतात मॅडम. साक्षी श्याम नावाचे, साक्षी नाही, श्रद्धा साक्षी, साक्षी श्याम नावाचे असे 3 मुली उभे थांबतात. मग काय होतंय, उभे थांबल्यावर म्हणतात, मलाच बोलवत आहेत मॅडम. मग मॅडम काय करतात, पूर्ण नाव घेतात तिचं, साक्षी श्याम रत्नपारखी. ठीक आहे, साक्षी श्याम रत्नपारखी नावाची एकच मुलगी काय होते, उभी थांबते आणि ती येते स्टेजवरती. तर हे काय झालं, तर तिची बरोबर तिची ओळख, तिचं नाव, तिचा गट, असं म्हणजे कसं व्यवस्थित प्रकारे सांगलं का नाही, मग ते समजून येतं की हां, या क्लासची ही स्टुडंट आहे, हिचं नाव आहे वगैरे. ठीक आहे, म्हणजे माझा हेतू तुम्हाला समजत आहे का, मला काय म्हणायचं आहे. तर हेच एक क्लासिफिकेशन ऑफ बायोलॉजिकल क्लासिफिकेशन जे असतं. तर जगात अनंत असे बॅक्टेरिया आहेत, अनंत असे गोष्टी आहेत. गोष्टी म्हणण्यापेक्षा बॅक्टेरिया, व्यक्तींना व्यक्तीमध्ये क्लासिफाय केलेलं आहेत. म्हणजे ह्युमन पण ॲनिमलच आहेत, डॉग पण ॲनिमल आहेत, आता कुत्रे पण आहेत. कुत्र्यामध्ये पण प्रकार असतात, जर्मन शेफर्ड, लॅब्रावाला, परत ते स्नो टाईपमध्ये जे डॉग राहतात ते बरेच असे आहेत. पण त्यांना आपण काय म्हणतो, डॉग म्हणतो. फक्त काय म्हणतो, दिसला की कुत्रा म्हणतो, त्याचं नाव काय नाही. दिसला की पळताना त्याचं नाव नाही घेत आपण, कुत्रा मागे लागलाय बोलत पळतो. तर तसंच त्याच प्रकारे मांजरीमध्ये पण प्रकार आहेत. तर ते काय झालं, क्लासिफिकेशन झालं. ठीक, एवढं समजलं का? थोडंसं लेंदी होतं, पण समजलं का? काय मध्ये चुकीचं बोलले असेल त्यासाठी सॉरी. असे शब्द घ्यायला हार्ड होतं. ठीक आहे, सो टॅक्सोनॉमी हे आहे. तर बघा, इथे बायोलॉजिकल क्लासिफिकेशन जे आहे ना, एक सेकंड, ते असं दिलेलं आहे बघा, वरतून खाली. आपण यासाठी एक ट्रिक बनवलेली आहे, ती म्हणजे ही ट्रिक कॉमन आहे. ती ट्रिक आहे, सम गर्ल्स फ्रॉम आवर क्लास प्ले, इथे लिहिते मी, प्ले कबड्डी. ठीक आहे, एक सेकंड, सम म्हणजे स्पेसिस, गर्ल्स जीनस, फॅमिली, ऑर्डर, क्लास, फायलम, किंगडम. आणि इथे एक थोडंसं इम्पॉर्टंट मी दिलेलं नाही, एक सेकंड लिहून दाखवते. आणि जे मी सांगितलेली आहे ना ट्रिक, ती ट्रिक ना ॲज कम्पेअर टू असं ग्रॅमेटिकली ती चूक आहे. सम गर्ल्स फ्रॉम येत नाही, सम गर्ल्स ऑफ आवर क्लास असं येतं. एक सांगायचा भाग, म्हणजे कधी ग्रामरमध्ये आलं असा काही सेंटेन्स मिळत होता तर मला बोलताल तुम्ही, शिव्या घालताल, हे काय पण ट्रिक सांगते. लक्षात ठेवा, स्पेसिस जे आहेत त्याच्यासोबत वल्प्स लावा. वल्प्स त्यांचे आडनाव असं लक्षात ठेवा, वल्प्स इंटू वल्प्स असं. ठीक आहे, जीनस पण वल्प्स, VULPES, वल्प्स.
एक सेकंड. फॅमिली फॅमिली कॅनेडी कॅनेडियन फॅमिली असं लक्षात ठेवू शकतो आपण. अरे यार तुम्हाला दिसणार नाही, एक सेकंड इथे लिहिते. फॅमिली कॅनेडी कॅनिडे कॅनिडेवाली फॅमिली. ऑर्डर कार्निवोरा कार्निवोरा कार्निवोरा. क्लास मॅमेलिया मॅमेलिया. माझा मामा जाम क्लास दिसतो. नाही दिसत तसा तर, म्हणजे म्हणजे आता खूप वयस्कर झाले ते काय क्लास वगैरे. मी एक सांगत आहे असं लक्षात ठेवू शकतो आपण. माझा मामा जाम क्लास दिसतो. त्याच्या एंगेजमध्ये खरंच क्लास दिसत होता. आणि एक सांगत आहे. फायलम कॉर्डेटा फायलम कॉर्डेटा. किंगडम ॲनिमेलिया. हे तर कॉमन आहे ॲनिमेलिया. ठीक, एवढं लक्षात ठेवायचं आहे. सम गर्ल्स फ्रॉम आवर क्लास प्ले कबड्डी. ठीक. स्पेसिस, जीनस, फॅमिली, ऑर्डर, क्लास, फायलम, किंगडम. कसं आहे हे ट्रिक. आता 2 किंगडम कोणते कोणते आहेत? 2 किंगडम कुणी मांडलेले आहेत? म्हणजे 2 प्रकारचे किंगडम मांडलेले आहेत. जे कॅरलस लिनियस होते का नाही, त्यांनी 2 किंगडम पहिले मांडलेले आहेत. कॅरलस लिनियस यांनी. आणि त्यांना फादर ऑफ टॅक्झोनॉमी असं पण म्हणतात. हा प्रश्न येऊन गेलेला आहे. 1758 त्यांनी 2 किंगडम मांडलेले आहेत. कोणते कोणते? तर ते आहेत प्लांटी आणि ॲनिमेलिया. हे प्लांटी आणि हे ॲनिमेलिया. बघा, असं पण लक्षात ठेवू शकतो की कॅरलस जे होते ते झाडाझुडपांशी आणि प्राण्यांशी संबंध ठेवत होते. म्हणजे त्यांच्याबद्दलच माहिती काढत होते. त्यांचा संबंध बॅक्टेरियाशी नव्हता. ठीक आहे, एवढं लक्षात ठेवा. हे डेट लक्षात ठेवा. फादर ऑफ टॅक्सोनॉमी विचारलं की लक्षात यायला पाहिजे की कॅरलस लिनियस होते. ठीक. परत त्यांची एक सिस्टीम नेचर नावाची बुक पण होती. 1735 स्थापन झालेली वाटते. इम्पॉर्टंट होती म्हणून सांगत आहे. म्हणजे TCSला हा प्रश्न येऊन गेलेला आहे 1735 च्या बुकबद्दल, सिस्टीम नेचरबद्दल. ठीक. आता 3 किंगडमवरती जाऊया. तर 3 किंगडम कोणते कोणते होते? तर प्लांटी, ॲनिमेलिया आणि प्रोटिस्टा. जे अर्नेस्ट हॅकेल जे होते ना, त्यांनी काय केलं, जरा बॅक्टेरियांचा पण विचार केला. बॅक्टेरियाबद्दल माहिती घेतली. तर यांचा संबंध होता बॅक्टेरियाशी. 1866 त्यांनी काय म्हणतात, हे प्लांटी, ॲनिमेलिया आणि प्रोटिस्टा हे 3 काय म्हणतात क्लास काढले. एक समजून घ्या, माझं भावना समजून घ्या. 3 किंगडम त्यांनी आणले अस्तित्वात. तर टर्म इकोलॉजी. तर टर्म इकोलॉजी कोणी मांडली? अर्नेस्ट हॅकेलनी. ठीक आहे. नेक्स्ट बघूया काय इम्पॉर्टंट आहे का यांच्याबद्दल. हां, तर प्रोतिस्ता जे आहे ते सध्याचं आहे, न्यूली आहे. ते म्हणजे अमिबा पॅरामेशियम युगलेना. जे प्रोतिस्ता आहे ना, ते तुम्ही त्यासाठी APE ह्यासाठी ना एक तुम्ही ट्रिक बनवू शकता. PAE पे PAE पॅरामेशियम, अमिबा आणि युगलेना. ठीक आहे, हे इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवायला पाहिजे. तर कार्ल वुझने 1990 3 डोमेन क्लासिफिकेशन आणलं. 3 डोमेन क्लासिफिकेशन, बरं का, वेगळं काही नाही आहे. तर काय काय? तर RNAमध्ये बेस्ड ऑन RRNA. डोमेन्स कोणते आहेत? आर्किया, बॅक्टेरिया, युकारिया. हे इम्पॉर्टंट आहे, TCSमध्ये विचारलेलं आहे. आपल्या इकडे पण विचारू शकतात. काय असं खूप लॉजिकच नाही. तर हे कसं लक्षात ठेवायचं आहे? बे. आजकाल ट्रेंड चालू आहे ना, बे. मुलींना मैत्रिणी म्हणतात बे. असं खूप कूल वाटतं, त्यामुळे BAE. बी बॅक्टेरिया, आर्ची आर्किया, युकारिया. हे झालं बे. अजून काय होतं यार, काहीतरी सांगायचं होतं मला इम्पॉर्टंट. हां हां हां, हे युकारिया म्हणजे ट्रू. युकारिया युकॅरियोटिक म्हणजे ट्रू. प्रोकॅरियोटिक म्हणजे ट्रू नसलेले. तर हे कसं सांगू, काहीतरी होतं इम्पॉर्टंट, काय विसरले यार मी.
असं लक्षात ठेवा की हे जे काय म्हणतात बॅक्टेरिया आहे ना, तर हे पण युकॅरियोटिक होते. आणि ह्याचं एक्झाम्पल इकोली आहे. एकोली एकोली बॅक्टेरिया. तर असं लक्षात ठेवू शकता हे, कारण ह्याचं एक्झाम्पल आय थिंक सो ग्रुप सीमध्ये येऊन गेलेला आहे असा इकोलीचा प्रश्न. ठीक आहे, त्यामुळे सांगत आहे. आर्किया जे आहे मिक्स्डअप आहे बॅक्टेरिया आणि युकॅरियाचे काहीतरी संबंध होता, थोडंसं मला लक्षात येत नाही. नॉट सो इम्पॉर्टंट, बस एक एक्स्ट्रा नॉलेज म्हणून सांगत आहे. दुसरं म्हणजे युकार्या जे आहे, तर युकार्यामध्ये सगळे युकॅरियोटिक ऑर्गॅनिझम होते. तर कोणते कोणते युकॅरियोटिक ऑर्गॅनिझम ते लिहून देते मी ते. तर बघा, प्रोटिस्टा प्रोटिस्टा मी सांगते स्पेलिंग ओरली, कारण इथे व्यवस्थित लिहिता जाऊ दे, लिहितेच. प्रोटिस्टा प्रोटिस्टा फंगी पी एफ फंगी plants and animals plants and animals pf pa plants and animals हे काय युकॅरियाचे एक्झाम्पल्स आहेत. ठीक. आणि जर आर्चीचे विचारलं तर काय सांगाल आर्चीचे? एक सेकंड. हॅलो बॅक्टेरियम. ठीक. तर झालं, इतकं इम्पॉर्टंट होतं, ह्यापेक्षा जास्त नाही. ते कार्ल वूस 1990 3 डोमेन क्लासिफिकेशन आणलं यांनी. ठीक आहे. तर 5 किंगडम कोणी आणलं? 5 किंगडम इम्पॉर्टंट आहे, याबद्दल विचारतात. आर्यच विटेकर यांनी 5 किंगडम आणले. विटेकर कर जरा लक्षात ठेवा, जरा मराठीसारखं वाटतं म्हणून. 1969मध्ये 1969मध्ये. तर कोणते कोणते होते ते 5 किंगडम? मोनेरा, प्रोटिस्टा, फंगी, प्लांटी आणि ॲनिमेलिया. कोणते कोणते? MPFPA. PFPA तर लक्षात होतं, आत्ताच जस्ट सांगितलं PFPA. एवढंच एक ॲड करा, मोनेरा. ठीक. आता किंगडम प्लांटीबद्दल जर अशी माहिती घेऊया. तर किंगडम प्लांटी इम्पॉर्टंट आहे घटक. इम्पॉर्टंट आहे कारण इथून थोडेसे प्रश्न विचारले जातात, सुरू होतात इथून प्रश्न. तर किंगडम प्लांटी जे आहे, इथे मी थोडंसं चार्ट ड्रॉ करणार आहे. किंगडम प्लांटीचा 2 भागमध्ये जातात किंगडम प्लांटी. एक म्हणजे क्रिप्टोगॅमे GAME, आणि दुसरा म्हणजे फनेरोगॅमे फनेरो. ठीक आहे. क्रिप्टोगॅमे आणि फनेरोगॅमे अशा 2 भागात किंगडम प्लांटी येतं. प्लांटी म्हणजे प्लांट, झाडाचं आहे बघा, इथे दिलेलं आहे मी. ठीक. आता क्रिप्टोगॅमे हे 3 भागमध्ये मोडलं जातं. एक सेकंड यार, कट होतं हे लक्षातच नव्हतं माझ्या, सॉरी हां. तेवढं लिहून घ्या. तर क्रिप्टोगॅमे 3 भागामध्ये येतो. क्रिप्टोगॅमे 1 2 3. कुठले कुठले? थॅलोफायटा, ब्रायो आणि टेरिडोफायटा. फायटाची स्पेलिंग पी पासून स्टार्ट होते. टेरिडोफायटा. ठीक आहे. एक क्रिप्टोगॅमेचे 3 प्रकार आहेत आणि फेनेरोगॅमेचे 2 प्रकार आहेत. फनेरोगॅमे त्याचे 2 प्रकार आहेत. एक जिम्नोस्पर्म, एक अँजिओस्पर्म. ठीक आहे. हे झाले 2 प्रकार. आणि जिम्नोस्पर्म आणि अँजिओस्पर्म ते नंतरच सांगेल, जाऊ द्या. आणि अँजिओस्पर्मचे 2 प्रकार आहेत, मोनोकॉट, डायकॉट. इथे लिहिते मोनोडायकॉट. ठीक आहे. तर अशा प्रकारे हा चार्ट आहे. मला मी चार्ट रिटर्नमध्ये वाटलं तर टेलिग्राम चॅनलवर ॲड करेल, तुम्ही पाहून घ्या. ठीक आहे. सो बघा, किंगडम प्लांटी जे आहे, सीन कसं आहे किंगडम प्लांटीचं हे इम्पॉर्टंट. 2 भागामध्ये म्हणजे क्रिप्टोगॅमे आणि फेनोरगॅमे 2 भागामध्ये काय आहे, त्यांचं महत्त्व काय आहे, ते वेगळे कसं काय? तर क्रिप्टोगॅमे जे आहे ना, त्याच्यामध्ये फळे, फुले आणि त्याचे बिया जे असतात ते काय असतात, ॲब्सेंट असतात. तर इथे लिहिते मी
मी हे बहुतेक TCSचं जे तलाठीचे PYQ ॲनालिसिस सांगत होते ना, त्यामध्ये पण दिलेलं आहे की क्रिप्टोगॅमे जे आहे त्याच्यामध्ये सीड्स, फ्रूट्स अँड फ्लावर्स जे आहेत ते काय आहेत, अबसेंट आहेत. अबसेंट हे लक्षात कसं ठेवायचं, फेनोरोगॅमे जे आहे ते पी पासून स्टार्ट होतात आणि याच्यामध्ये प्रेझेंट असतात या गोष्टी, आणि बाकीचं जे आहे क्रिप्टोगॅमे त्यामध्ये अबसेंट असतात, असं लक्षात ठेवू शकतो आपण. ठीक. दुसरी मेन गोष्ट म्हणजे यामध्ये जे आहे ना, रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स जे आहेत ते हिडन असतात. रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन हिडन असतात. आता हे काय आहे रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन, तर लहान नाही आहेत तुम्ही, सांगायची गरज नाही असं मला वाटते. आपलं आपलं पाहून घ्या. रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन आर एक्सपोज्ड इथे असतात, इथे हिडन नसतात, एक्सपोज्ड असतात. ठीक. प्लांट्सचे लेस इव्हॉल्ड असतात प्लांट, जास्त इव्हॉल्ड नसतात एकमेकांशी, आणि याच्यात खूप जास्त इव्हॉल्ड असतात, हाय इव्हॉल्ड. हे लक्षात ठेवायची गरज नाही ते इव्हॉल्व वालाची गोष्ट. ठीक आहे. एक्झाम्पल काय काय क्रिप्टोगॅमेचे कोणते कोणते आहेत आत्ताच जस्ट सांगितलं मी तुम्हाला. थॅलोफायटा, ब्रायोफायटा, टेरिडोफायटा. ठीक आहे. फेनोरोगॅमे, जिम्नोस्पर्म, अँजिओस्पर्म. ठीक आहे. हे झालं त्यांचं क्लासिफिकेशन वेगळ्या प्रकारे, म्हणजे 3 भागात. ठीक. चला आता इम्पॉर्टंट पाहून घेऊया काय काय आहेत. फायलम्स ऑफ किंगडम प्लांटी. तर फायलम्स कोणते कोणते आहेत किंगडम प्लांटीचे? एक सेकंड. चला, थॅलोफायटाबद्दल जरासं जाणून घेऊया. थॅलोफायटा जे आहे त्यांची बॉडी अशी परफेक्ट नसते, हे अल्गी आहे. स्टडी ऑफ फायकोलॉजी याला अल्गी म्हणतात. स्टडी ऑफ अल्गी याला फायकोलॉजी म्हणतात. ठीक आहे. तर थॅलोफायटा जे आहेत ते वेल डिफरन्शिएटेड बॉडी पार्ट नसतात, म्हणजे थॅलोफायटा असं बरोबर पानं, योग्य पानं झाडाची कशी असतात ते नसतात, वेल डिफरन्शिएटेड नसतात. त्याचे रूट पण कळत नाहीत थॅलोफायटामध्ये, त्या झाडाचे रूट कळत नाहीत, त्या झाडाचे पानं कोणते आहेत कळत नाहीत. ठीक आहे. म्हणजे समजत आहे ना, त्यांना तर फ्लावर वगैरे तर नसतातच, फ्लावर नसतात म्हणून तर ते काय आहेत, क्रिप्टोगॅमे. ठीक आहे. फ्लावर, फळ. ठीक. दुसरं म्हणजे हे जे आहेत थॅलोफायटा जे आहेत ते एकदम काय म्हणतात, फ्रेश मराईन वॉटर, फ्रेश मराईन वॉटरमध्ये राहतात. खूप मोठं मराईन आहे आपलं कुठला ऑस्ट्रेलियाचं मराईन, त्याचं नाव तुम्हाला माहिती आहे का, काय आहे? ग्रेट बीफ काय तर आहे, ग्रेट बीफ. तुम्ही सांगा मला कमेंटमध्ये कुठे आहे ते, आणि सगळ्यात जगात मोठं आहे ते मराईन. तर मराईन म्हणजे एकदम फ्रेश स्वच्छ पाणी. ठीक आहे. थॅलोफायटा तिथे राहतात, तिथे भेटतात आपल्याला. आणि हे फंगी अल्गी आहे बरं, हे अल्गी जे आहे ते खूप कामी येतात आपल्या दैनंदिन जीवनासाठी. कसं, तर तुम्हाला माहिती आहे का, थॅलोफायटामध्ये फायसी नावाचा एक अल्गी येतो. ते रेड कलरचा असतो, खाली दिलेलं आहे मी. तर ते रेड कलरच्या अल्गीनं आपण अगर अगर नावाचं अगर नावाची गोष्ट मिळते. ती अगर अगर नावाची गोष्ट जी आहे ती फूडमध्ये वापरली जाते. फूडमध्ये त्यामुळे काय बनतं, जेली बनतं. तुम्ही जेली पाहिली असेल, खाल्ली असेल. सो ते कुठल्या अल्गीने बनते, तर ते रोडोफाईटच्या रेड अगर अगर नावाची जे आहे पदार्थ, त्यातनं हे जेली बनतं. सो ह्यांची माहिती घेणं खूप खूप इम्पॉर्टंट आहे. नेचर आपल्याला खूप काय देतं, मग याची माहिती देणं खूप इम्पॉर्टंट आहे. हा चॅप्टर पण तसाच इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. चला, अजून काय सांगायचं होतं मला. मी म्हटलं तुम्हाला की वेल डिफरेन्शिएटेड नसतं म्हणून त्यालाच काय म्हणतात, जे वेल डिफरेन्शिएटेड नाही त्याला थॅलस म्हणतात. थॅलस फॉर एव्हरीथिंग, थॅलस फॉर एव्हरी रिझन. काय पण बडबडते, चला आज पागल झाले मी. न्यूट्रिशन काय आहे याचं, तर ऑटोट्रॉफिक न्यूट्रिशन असतं आणि फोटोसिंथेटिक असतं. एक सेकंड. ऑटोट्रॉफिक, ऑटो आणि फोटो, ऑटो अँड फोटो.
ठीक आहे. मुवमेंट असते का याला? तर मुवमेंट नाही, हालचाल बिलचाल काय नसते याला. ठीक आहे. अजून काय सांगायचं होतं? बस एवढं ठीक आहे. आता खाली मी थोडेसे एक्झाम्पल दिलेले आहेत ते पाहून घेऊया. हे बघा, रोडोफायसी. रोडोफायसीला जरा रेडमध्ये चमचम लिहिलेलं आहे मी जरा. का रेडमध्ये? कारण याची अलगी रेड कलरची असते. तर असं काय करायचं, लक्षात नाही राहिलं गोष्टी तर काय करायचं, गुगलवरती जायचं आणि तिथे जाऊन पाहायचे ड्रॉइंग कसे दिसतात. रोडोफायसी नेमकं दिसतं कसं, रेड कलर. क्लोरोफायसी कसं दिसतं, ग्रीन कलर. ठीक आहे. फिओफायसी कसं दिसतं, ब्राऊन कलर दिसतं. इथे ब्राऊन कलर मी दिलेलं नाही कारण मला भेटत नव्हता. ठीक. तुमच्यासाठी खूप मेहनत घेते यार मी, पण तुम्ही काय शेअर नाही करत, फक्त सीन करून सोडून देत. रोडोफायसी, जेलिडियम, पोरफायरा, ग्रॅसिलेरिया आणि पॉलिसिफोनिया हे त्याचे एक्झाम्पल्स आहेत. आता हे लक्षात कसे ठेवायचे, तर जेल लावतात पोरं. पोरं काय लावतात? जेल. जेलिडियम, पोरफायरा. आणि ग्रास ग्रास कोण लावतं? पॉलीचे पोरं, पॉलिसिफोनिया. कसं कसं? एकदा लक्ष द्या. जेल कोण लावतं? पोरं लावतात. ग्रासिलेरिया, पॉलिसिफोनिया. ग्रास कोण लावतं? पॉलीचे पोरं लावतात. ठीक आहे. इकडे बघा, क्लोरोफायसी. क्लोरोफायसीचे कोणते कोणते आहेत हे इम्पॉर्टंट आहे, ते येऊन गेलेले आहेत एक्झाममध्ये. तर स्पायरोगायरा, अल्थॉरिक्स, वल्वॉक्स, चारा, क्लॅडोफायरा. तर तुम्ही एक स्टोरी बनवू शकता. स्पायरोगायरा नावाचा एक झाड होता, त्याच्या खाली एक अल्थॉरिक्स नावाचा व्यक्ती थांबला. मग त्याने वॉक्सला बघितलं, फॉक्सच्या जागी वॉक्सला बघितलं. त्याला चारा टाकला त्याने. ठीक आहे. त्याला चारा टाकला आणि तो फॉक्स क्लॅडोफोरा म्हणून ओरडला, असं लक्षात ठेवू शकतो आपण. ठीक आहे. स्टोरी बनवून लक्षात ठेवू शकतो आपण, एक टेक्निक आहे ते. ठीक. फिओफायसी. तर फिओफायसी जे आहे ते ब्राऊन अलगी आहे. ब्राऊन अलगी आहे. ठीक. तर यामध्ये कोणते कोणते आहेत? सॅरगॅसम, एक्टोफेरस, लॅमिनेरिया, फुकस. आता मी याला कसं लक्षात ठेवलं होतं ते मी सांगते. सॅरगॅसम नावाचा एक समुद्र होता, तिथे एकटाच एक लहान मुलगा बसलेला होता, एक्टोकॅर्पस नावाचा लहान मुलगा ड्रॉइंग चित्र काढत बसलेला त्या सॅरगॅसम नावाच्या समुद्राचं चित्र. ठीक. लॅमिनेरिया नावाचा एक शेफ आला तिथे. लॅमिनेरिया नावाचा शेफ आला आणि त्याने त्याला, तुम्हाला माहिती आहे का, लॅमिनेरिया हे एक अशी अलगी आहे ज्यामध्ये मॅनिटॉल, केप केपलं काय ते केल्प सॉरी केप नाही केल्प नावाचा असं गोड पदार्थ टाकून मॅनिटॉल नावाची गोड स्वीट वाईन विकली जाते. स्वीट वाईन. लॅमिनेरिया नावाचे एक हे बनवून, लॅमिनेरिया जे आहे ते एक अलगी अशी आहे की त्यातनं केल्प असा पदार्थ असतो की तो गोड असतो आणि त्यातून मॅनिटोल नावाची अशी स्वीट अशी वाईन तयार होते, दारू अशी तयार होते. ठीक आहे. सो मी इथे काय म्हणत होते की लॅमिनेरिया नावाचा शेफ आला, त्याने शेफ आला, त्याने एक्टोफोरसला ती केप नावाची केप टाकून दारू बनवून दिली आणि फ्युकस नावाचा राजा येऊन या दोघांनाही तिथून हकलून लावलं. ठीक आहे. सो असं आपण लक्षात ठेवू शकतो. का हे इम्पॉर्टंट आहेत? हे इम्पॉर्टंट आहेत, हे विचारले गेलेले आहेत. म्हणजे एक्झॅक्ट असंच नाही की हे असं असं वगैरे काही, पण पुढे विचारू शकतात. ठीक. याबद्दल तर या तीनबद्दल तर आलं होतंच, रेडोफायसी, क्लोरोफायसी. ठीक. ब्रायोफायटा का बोलतो? तर ब्रायोफायटा हे सेकंड आहे. कशामध्ये? क्रिप्टोगॅमामध्ये सेकंड आहे. थॅलोफायटा झाला, आता आला ब्रायोफायटा. तर ब्रायोफायटाबद्दल थोडंसं जाणून घेऊया. याबद्दल आलं होतं एक्झाममध्ये की ॲम्फिबियन ऑफ प्लांट किंगडम कोणाला म्हणतात? ॲम्फिबियन ऑफ प्लांट किंगडम. ॲम्फिबियन ऑफ प्लांट किंगडम. तर हे ब्रायोफायटाला बोलतात. ॲम्फिबियन म्हणतात, हे म्हणजे उभयचर आहेत, जे पाण्यात आणि पाण्याबाहेर पण जगू शकतात हे अल्गीज. ठीक आहे.
एक सेकंड. हे पण नॉन वस्क्युलर आहेत, नॉन मोटाईल आहेत. हालचाल नाही होऊ शकत यांची. ठीक आहे. अजून काय? एक गोष्ट आहे इम्पॉर्टंट, ती म्हणजे त्यांचे एक सेकंड. त्यांचे जे रूट्स असतात, त्यांचे जे मुळे असतात ना, त्या मुळ्यांना रिडझोइड्स असं म्हणतात. काय म्हणतात? रिझॉइड्स. TCS मध्ये येऊन गेलेला आहे. त्यांचे न्यूट्रिशन कसं असतं? ऑटोट्रॉफिक असतं. मुवमेंट नॉन मोटाईल असते. रिप्रोडक्शन कसं होतं? रिप्रोडक्शन स्पोर्सनी होतं त्यांचं. रिप्रोडक्शन थ्रू स्पोर्स हा प्रश्न येऊन गेलेला आहे कंबाईनला. स्पोर्सनी त्यांचं रिप्रोडक्शन होतं. अजून काय? आणि तेही कुठे? पाण्यामध्ये. पाण्यामध्ये. यांना सीड्स नसतात. सीड्स का नसतात? कारण हे क्रिप्टोगॅमे आहेत. क्रिप्टोगॅमे म्हणजे नेमकं काय? ज्याला सीड्स नसतात, ज्याला फुलं फळे नसतात ते. ठीक आहे. त्याचे रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन दिसतात आपल्याला इकडे. फॅनेरोगॅमेमध्ये रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन दिसत नाही. नाही, सॉरी, इकडे दिसत नाहीत, तिकडे दिसतात. ठीक. अशा प्रकारचे सीन आहे हा. आणि हे कुठे राहतात? ब्रायोफायटा हे मॉइस्ट प्लेसेसमध्ये. म्हणजे काय बोलतात त्याला मॉइस्टला मराठीमध्ये यार? मॉइस्ट शब्द आठवत नाही, सॉरी. ठीक आहे. थोडंसं चिकट चिकट असतं ना ते वातावरण, थोडंसं चिकट, त्या ठिकाणी हे ब्रायोफायटा राहतात. ठीक. इम्पॉर्टंट गोष्ट अजून याची एक की ह्याचे मेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट जे असतात, मेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट जे असतात त्यांना अँथेरिडियम म्हणतात. अँथेरिडियम, अँथर असं लक्षात ठेवा. आणि फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट जे असतात त्यांना आर्किगोनियम असं म्हणतात, किंवा आर्चिगोनियम असंही लक्षात ठेवू शकता. आर्ची हा शब्द इझी जाईल. आर्चिगोनियम. ठीक. परत त्यांचे एक्झाम्पल्स थोडेसे पाहून घ्या. ते म्हणजे मर्चेंटिया, मर्चेंटिया, रिशिया, RICCIA, हॉर्नवॉर्ड, हॉर्नवॉर्ड. ठीक. झाला. झाला. इथे ब्रायोफायटा पण आपला कंप्लीट आहे. नेक्स्ट फायलम टेरिडोफायटा. आता टेरिडोफायटावर आलो. तिसरा आहे हा. तर टेरिडोफायटा जे आहे हे पहिला टेरेस्ट्रियल वस्क्युलर प्लांट आहे. काय आहे? एवढंच लक्षात ठेवा की हा पहिला, फर्स्ट, याबद्दल तर विचारलेलं नाही आहे एक्झाममध्ये, पण आता विचारू शकतात, म्हणून लक्षात ठेवा की फर्स्ट टेरेस्ट्रियल वस्क्युलर प्लांट्स. याच्यात काय आहे? झायलम आणि फ्लोएम हे एक प्रकार आहेत. काय म्हणतात हे? ते पाण्याचा संबंधित आहे. थोडंसं लॉंग लेक्चर होईल झायलम आणि फ्लोएम आत्ता जर मी घेतलं तर. ठीक आहे. लक्षात ठेवा की इन्क्लुडेड आहेत झायलम अँड फ्लोएम त्यांच्या लिव्हजमध्ये. ठीक. अजून काय यार? याचं इम्पॉर्टंट सीन असं आहे. हां, यांच्या स्पोर्सला काय म्हणतात? तर स्पोरोफिल्स शब्दातच येऊन जाईन हे. आणि हे हिडन रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन, हां हे तर झालं. आणि हे कुठे सापडतात आपल्याला? मॉइस्ट प्लेसेसमध्ये किंवा दगडांमध्ये. ठीक आहे. किंवा शेडी प्लेसेस त्याच्यामध्ये हे आपल्याला सापडतात. फायलम टेरिडोफायटा. ठीक. यांचे एक्झाम्पल्स कोणते कोणते आहेत? ते म्हणजे मर्सिलिया, मर MAR सिलिया, फर्न्स, FERNS फर्न्स, हॉर्सटेल्स, ठीक आहे. हे आहेत त्यांचे एक्झाम्पल्स. इम्पॉर्टंट सांगून दिले आहे मी तुम्हाला. वेल डिफरेन्शिएटेड रूट असतं, म्हणजे हे दोन जे होते काय म्हणतात आपले
थॅलोफायटा आणि ब्रायोफायटा ह्यांना व्यवस्थित असे रूट नव्हते, पानं नव्हते यांचे. पण जो फायलम टेरिडोफायटा आहे ना, त्यांना व्यवस्थित रूट, प्लांट वगैरे असतं, कारण त्याच्यात आहेत झायलम अँड फ्लोएम वगैरे असा संबंध आहेत त्यांचा. ठीक, ते कसं असतात तुम्ही जर असं गुगल करून पाहून घ्या, असं थोडेसे असे छान छान रूट्स वगैरे असतात. ठीक, रूट्स म्हणजे ल्यूज हे रूट्स. ठीक आहे, चला नेक्स्ट. जिम्नोस्पर्म. जिम्नोस्पर्म कुठे हा येतो? फेनोरोगॅमेमध्ये. फनेरोगॅमेचा प्रकार आहे हा. फनेरोगॅमे म्हणजे काय? ज्याला रूट्स, फळ, फूल असतात, फळ, फूल, बिया वगैरे असतात, ज्याचे रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन आपल्याला दिसतात. ठीक आहे, ज्याच्यामध्ये जास्त हायली वॉल प्लांट असतात, मी वरच सांगितलेलं आहे तुम्हाला, तो वाला असेल ना. तर जिम्नोस्पर्म जे आहे, यामध्ये जिम्नो हा शब्द जे आहे, याच्यामध्ये जिम करणारे मुलं असं लक्षात ठेवा. जिम करणारे मुलं जे आहेत ते विदाऊट शर्ट जिम करतात ना कोणी कोणी. तर विदाऊट शर्ट जिम करतात म्हणजेच ह्याचा अर्थ कसा होतो, तर नेक्ड बिया असतात त्यांचे, नेक्ड सीड्स असतात. सीड्स जे असतात ना ते उघडे असतात, आपल्याला दिसतात ते डोळ्याने व्यवस्थित. ठीक आहे, म्हणून त्याला काय म्हणलं आहे, जिम्नोस्पर्म्स म्हटलेलं आहे. तो हेच या नावात इम्पॉर्टंट आहे की जिम्नोस्पर्म जे आहे ते नेक्ड सीड्स आहेत, विदाऊट फ्रूट्स, विदाऊट त्याला फळ असं त्या फळा कसं सांगू यार. ठीक आहे, विदाऊट काय फ्रूट्स. ठीक, वस्कुलर प्लांट आहे हा. वस्कुलर प्लांट, वस्क्युलर प्लांट. यांना फुले फुले सगळे असतं. ठीक, त्यांचे झायलम आणि फ्लोएम काय असतात? झायलम अँड झायलम वेसल काय असतात? झायलम वेसल अब्सेंट असतात. नॉट सो इम्पॉर्टंट, पण लक्षात ठेवा ह्यांचे झायलम वेसल अब्सेंट असतात. ठीक, दुसरं म्हणजे काय, याच्यामध्ये एक्झाम्पल्स पाहून घेऊया आपण. डिओदार, डिओदर, डिओडर, पाइन्स, सायकॅस, हे 3 इम्पॉर्टंट आहेत. कदाचित तुम्हाला देऊ शकतात की जिम्नोस्पर्मचे एक्झाम्पल देऊ शकतात एक्झाममध्ये, आणि त्या एक्झाम्पलमध्ये हे 3 नावं देतील. ठीक आहे, आणि चौथा नाव अँजिओस्पर्मचा देतील कुठला तरी. अँजिओस्पर्मचे पण आहेत ना एक्झाम्पल, तर फाइंड विच वन इज नॉट जिम्नोस्पर्म असं विचारू शकतात ते. सो हे थोडंसं लक्षात ठेवा. देवदार, पाईन्स, सायकॅस, ज्यांचे सीड्स दिसतात, ज्यांना फ्रूट्स नाही आहेत पण फक्त सीड्स आहेत, त्यांचे सीड्स आपल्याला दिसतात, ते नेक्ट आहेत, ते उघडे आहेत. ओके, ठीक. नेक्स्ट अँजिओस्पर्म. आता जिम्नोस्पर्मचा अपोजिट काय येईल? अँजिओस्पर्म येईल ऑफकोर्स. त्यांचे सीड्स आपल्याला दिसत नाहीत, ते झाकलेले असतात फ्रूटनी. ठीक आहे, परत यांच्यामध्ये फ्लावर्स जे असतात, फुलं जे असतात ते रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन असतात. सीड्स हॅव एम्ब्रिओज, त्यांच्या सीड्सला एम्ब्रिओ असतात. ठीक, आणि मोनोकॉट, डायकॉट हा प्रकार असतो यामध्ये. मोनोकॉट म्हणजे एक बी, डायकॉट म्हणजे अनेक बिया, 2पेक्षा अधिक बिया. ठीक आहे, अजून काय, यांना पण फुले फुले असतात, सगळे असतात, फुले फळे. ठीक आहे, झालं, जवळपास पूर्ण लेक्चर झालेलं आहे आपलं. ठीक, अँजिओस्पर्मपर्यंत इम्पॉर्टंट होतं. अजून थोडंसं इम्पॉर्टंट सांगणारच आहे मी तुम्हाला. काय आहे ते बघा, थोडंसं 1 मिनटं. याच्यामध्ये ना काय म्हणतात, एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे. आता मी तुम्हाला काय म्हणतात, क्रिप्टोगॅमे आणि फेनोगॅमेचे 2 प्रकार सांगितले, आणि त्याच्यामध्ये ते थॅलोफायटा, ब्रायोफायटा, टेरिडोफायटा, जिम्नोस्पर्म आणि अँजिओस्पर्म सांगितलेले आहेत मी. मग थॅलोफायटा, अल्गी आणि ब्रायोफायटा जे आहे, म्हणजेच अल्गी म्हणजेच कोण, थॅलोफायटा आणि ब्रायोफायटा जे आहेत ना, त्यांना गॅमेटोफाइट असं लक्षात ठेवा. 1 सेकंड. त्यांचं काय करा,
थॅलोफायटा, ब्रायोफायटा, टेरिडोफायटा, जिम्नोस्पर्म, अँजिओस्पर्म हे जे 2 आहेत त्यांना गॅमेटोफाइट असं लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. आणि जिम्नोस्पर्म, अँजिओस्पर्म आणि टेरिडोफायटा जे आहे, हे तर खरं तर पीपासून स्टार्ट होतं. टेरिडोफायटा जे आहे त्याला काय लक्षात ठेवायचं, या तिघांना काय लक्षात ठेवायचं आहे, स्पोरोफाइट. हा आहे एन, हा आहे 2n, स्पोरोफाइट, सॉरी 2n. ठीक आहे, एक लक्षात ठेवा, हे इम्पॉर्टंट आहे. अजून किंगडम आणि ॲनिमेलिया, प्लांट ॲनिमेलिया झालेला आहे आपल्या इथे कंप्लीट. पण किंगडम ॲनिमेलियाबद्दल पार्ट 2 पण मी आणून देईल का, तर थोडं इम्पॉर्टंट जे आहे, मला असं वाटतं, मला शंका आहे की त्याच्यावरती येतील PYQ ॲनालिसिसवरून, असं वाटत आहे, शंका आहे की त्याच्यावरतून येतील. म्हणजे संभाव्य टाईप मी एक लेक्चर यावर ॲड करणार आहे, त्यातले 1 ते 2 मार्क तुम्हाला येऊन जाते. ठीक आहे. सो पार्ट 2 असेल किंवा असं एकच असेल, असं काहीतरी वेगळं देईल किंवा संभाव्य प्रश्न म्हणून देईल मी. ठीक आहे. सो ते एक तुम्ही करून ठेवा. हे इम्पॉर्टंटच आहे, हे पूर्ण इम्पॉर्टंट होतं. कसं वाटलं तुम्हाला लेक्चर हे सगळं, तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. ठीक आहे. काय ॲड करायचं होतं का, मोस्टली काय ॲड करू मी, सांगा. यातनं बाहेर प्रश्न येतच नाहीत, तर उगाच कशाला एक्स्ट्रा डाटा. आपल्याला अजून बाकीचे विषय असतात, मॅथ्स, ठीक आहे, करंट अफेअर्स असतं, काय काय तर लक्षात ठेवायचं ना. त्यामुळे डाटा जरा कमीच ठेवला आहे आणि इम्पॉर्टंट ठेवलेला आहे. ठीक आहे. सो लेक्चर कसं वाटलं मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आजकाल मला कमेंट येत आहेत छान छान. म्हणत आहात तुम्ही नाईस एक्सप्लेनेशन. आत्तापर्यंत 3-4 जणांचे मला कमेंट आलेले आहेत. पूर्ण मोस्ट ऑफ 20+ व्हिडिओज झालेत माझे, आणि त्यामध्ये 3-4 जण म्हणजे मी ज्यांना ओळखत नाही ते मला सबस्क्राईब करत आहेत. ते मला बोलत आहेत की छान लेक्चर आहे. तर मग इतकं कॉन्फिडन्स वाढतं का नाही, खूप छान वाटतं खरंच. आणि असं वाटतं हां, सोबत बसून अभ्यास होतोय, कोणीतरी आपल्यासोबत अभ्यास करतंय. ठीक आहे. सो थँक्यू फॉर कमेंट्स. छान कमेंट करता तुम्ही सगळे. आणि थँक्स फॉर वॉचिंग, आणि शेअर पण करत चला, म्हणजे एक छानसा ग्रुप बनेल. ठीक आहे. सो आपलं टेलिग्राम चॅनल पण आहे, मी लिंकमध्ये दिलेला आहे. सो ते पण जॉईन करून घ्या. ठीक आहे. कसं वाटलं लेक्चर नक्की सांगा मला. भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये. जय हिंद.